पंजाबी वेडिंग. गट्टू चिंकी सोफ्यावरती उदास बसले होते. हे बघून आई म्हणते, अरे मुलांनो, काय झालं? तुम्ही इतके उदास का आहात? शाळेत काही झालंय का? आई, मॉन्टीच्या बहिणीचं लग्न आहे, तेही पंजाबी पद्धतीने. अरे हो, ही तर किती चांगली गोष्ट आहे. मग तर किती मजा येईल. तुम्ही पहिल्यांदा पंजाबी लग्नामध्ये जाणार आहे. पण आई, मॉन्टीने आज शाळेत सगळ्यांना ताईच्या लग्नाचं आमंत्रण दिलं, पण आम्हाला नाही दिलं. काय? हो आई, पण तू का हसतीयस? अरे मुलांनो, कारण काल संध्याकाळीच तुम्ही जेव्हा स्टेशनरीमध्ये गेला होतात तेव्हा घरी येऊन मॉन्टीने मला कार्ड दिलं आणि कदाचित मुद्दामून तुम्हाला त्रास देण्यासाठी त्याने नाही सांगितलं. आईचं ते बोलणं ऐकून गट्टू चिंकी मात्र चकित होतात. हा मॉन्टी पण ना, कधीच त्याच्या खोड्या कमी नाही करत. ते काही का असेना गट्टू, पण मॉन्टीची ही खोडी जास्त क्यूट होती. काय हो ना? हो आई, कदाचित मॉन्टी इतका वाईटही नाहीये. अरे हो, सांगायचं तर राहीलच की आज संध्याकाळी 5 वाजता मॉन्टीने तुम्हा दोघांना पाठवायला सांगितलं होतं डान्सच्या प्रॅक्टिससाठी. हो, 5 तर वाजले. गट्टू चिंकी लगेचच क्लब हाऊस मध्ये जातात. तिथे मॉन्टी अगोदरच आपल्या बाकी मित्रांसोबत उभा होता. काय गट्टू चिंकी, तुम्ही दोघांनी यायला एवढा उशीर का केलात? कारण आम्हाला तुझ्या आमंत्रणाच्या प्रँक विषयी उशिरा कळालं मॉन्टी. हो मॉन्टी, तू आम्हालाही सगळ्यांसोबत का नाही दिलंस कार्ड? कारण ती माझी स्टाईल नाहीये. चला आता सगळे लाईनीत उभे राहा, मग मी सगळ्यांना भांगडाच्या स्टेप्स शिकवणार आहे. मॉन्टीचं हे बोलणं ऐकून हरी, बंटी, गुड्डी, गट्टू आणि चिंकी सगळे रांगेमध्ये उभे राहतात. हे बघा, असं करा. उफ, तुमच्या सगळ्यांकडून काहीच होणार नाहीये. आता आमचे टीचरच असे आहे तर आम्ही काय करायचं? अच्छा, जर असं म्हणालात तर मी तुम्हाला कोणालाच काही शिकवणार नाही. अरे नाही नाही मॉन्टी, आता आम्ही नीट करू. अच्छा, मग ठीक आहे. आता असं करा हा. 1 तासापर्यंत मॉन्टी सगळ्यांना भांगडा करायची चांगली प्रॅक्टिस देतो. पण सगळ्यांचं ट्रेनिंग चांगलं झालं. लग्नात सगळ्यांनी असाच डान्स करा. हो, आणि आता आम्हाला लग्नासाठी पंजाबी ड्रेस सुद्धा घ्यायचा आहे. अरे हो, मलाही पंजाबी ड्रेस घ्यायचा आहे आणि त्यासोबतच मी केसांना परांडा सुद्धा लावेन. गुड्डी, तू पण कर हा, म्हणजे आपल्या दोघींचे ड्रेस मॅचिंग वाटतील. हो चिंकी, यात खूप मजा येईल. ठीक आहे ठीक आहे, मग सगळे जण जा आणि तयारी करा. मलाही खूप सारी काम आहेत. सगळे जण आपापल्या घरी पटापट जातात. 2 दिवसानंतर मॉन्टीच्या दीदीचं लग्न होतं आणि गट्टू चिंकीनं सगळं शॉपिंग केलं होतं. लग्नाच्या दिवशी तयार होताना, बाबा, हे खूप घट्ट आहे. अच्छा थांब, मी आत्ताच त्याला सैल करतो. आई, हे बांध ना लवकर, आपल्याला उशीर होतोय. हो हो, इकडे ये चिंकी. थोड्याच वेळात गट्टू आणि चिंकी एकदम रेडी होतात आणि बिंगो सुद्धा एकदम पंजाबी पगडी घालून रेडी होता. जाऊया मुलांनो. येस, चला जाऊ. रेडी होऊन सगळे जण लग्नात पोहोचतात. तिथे हरी, गुड्डी आणि बंटी अगोदरच आलेले होते आणि ढोल वाजवत होते. वाव, सगळं किती मस्त आहे. सगळ्यांनी किती मस्त कपडे घातलेत. अरे गट्टू चिंकी, सगळ्यात भारी तर खायचा कॉर्नर आहे. स्पेशल पंजाबी ढाबा पण आहे, जिथे मस्तपैकी मक्याची रोटी आणि सरसोदा साग आहे आणि लस्सीला तर तोडच नाहीये. तुला तर नेहमी खाण्याचंच सुचत असतं ना बंटी. तेवढ्यात तिथे शिवा आणि कीर्ती दीदी येतात आणि त्यासोबतच मॉन्टी ही येतो. हॅलो गट्टू चिंकी, yippee इरकिंग, म्हणजे हाऊ आर यू? हॅलो शिवा. हॅलो कीर्ती ताई, तुम्हीही पंजाबी लग्नात पहिल्यांदा आलाय? आम्म चिंकी, रंग चल संबंध, यंगलक रम्म संग संतोष. की वी आर हॅव्हिंग सो मच फन. खूप मजा येते आहे. ओ, मग तर मस्तच आहे. काय हो ना बिंगो, क्यूट बिंगो. तेवढ्यात मॉन्टी सगळ्यांना म्हणतो,
अरे तुम्ही सगळेजण इथे काय करताय? लवकर चला, वरात आली, डान्स नाही करायचा का? करायचं आहे ना. लगेचच सगळेजण वरातीच्या जवळ जातात आणि ढोलवर नाचू लागतात. त्याच स्टेप्स ज्या मॉन्टीने सगळ्यांना शिकवल्या होत्या. ओय बल्ले बल्ले, ओय शव शव, ओय बल्ले बल्ले, ओय शव शव. वाव गट्टू चिंकी, तुम्ही सगळे तर खूप मस्त नाच करताय. शिकवलंय कुणी? शिकलं कोण? गट्टूच्या बोलण्यावर सगळे हसू लागतात. नवरदेव जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा नवरीची एंट्री होते. नवरीनं हातामध्ये मोठमोठे कलिरे घातलेले होते. वाव आई, बघ ना, नवरीच्या बांगड्या किती सुंदर आहेत. चिंकी बाळा, ह्याला कलेरी म्हणतात. ह्यांच्या सोबत एक खास विधीही असतो. अच्छा, तो कुठला आई? आता तू फक्त बघत राहा, म्हणजे तुला आपोआप कळेल. नवरीच्या काही मैत्रिणी आणि बहिणी एकत्रित बसतात आणि मग नवरी आपले दोन्ही हात त्यांच्या डोक्यावरती ठेवून एक एक करून फिरवू लागते. वाव, हे काय चाललंय? मुलांनो, हा एक असा विधी आहे की ज्यामध्ये असं म्हणतात, ज्याच्या डोक्यावर या कलेरी तुटतात पुढचं लग्न त्याचं. आईचं ते बोलणं ऐकून सगळी मुलं चकित होऊन जातात आणि अगदी लक्षपूर्वक तो विधी बघतात. अरे हे काय? हे माझ्या अंगावर का पडलं? मी आता लग्नासाठी तयार नाहीये. गट्टूचं ते बोलणं ऐकून सगळे जोर जोरात हसू लागतात. वा वा, गट्टूच्या लग्नात तर खूपच मजा येईल. नाही नाही. चला, आता तुम्ही सगळे जण येऊन जेवण करा. त्यानंतर लावाचा मुहूर्त असेल. अरे वा, चला मित्रांनो, जेवण करूया. सगळे जण एकत्रितपणे खायला जातात. वाव, काय सोया चाप आहे आणि पनीर टिक्का तर होय होय. हे खाऊन तर मजाच आली. अरे गट्टू, हे स्टार्टर सोड आणि पंजाबी जरा छोले आणि भटुरे खा. असंय, मग तर आताच खाऊया. सगळ्या लोकांना जेवण खूप यम्मी वाटतं. तेवढ्यात खाणं सर्व करणारे अंकल सगळ्यांसाठी लस्सीचे मोठे ग्लास घेऊन येतात. अल्लाजी, पंजाबी वेडिंग की शान है ये लस्सी. होय होय, लस्सी. वा वा, मजा आली. अरे मित्रांनो, चला, पंडितजी बोलवतात. सगळेजण जेवण करून पुन्हा आतमध्ये येतात आणि त्यांना पाहून पंडितजी म्हणतात, चला सगळे, मुहूर्त जवळ येतोय, लावण सुरू करूया. काय लावण? अगं चिंकी, आपल्यामध्ये जसं सप्तपदी असते तसंच पंजाबी वेडिंग मध्ये 4 लावण असतात. अरे वा. सगळे सोबत बसून तो लग्नाचा सोहळा पाहतात. जसं लग्न लागतं तसं नवरा आणि नवरीच्या अंगावरती सगळे जण फुलं उधळतात. ये. आता मला मिळतील खूप सारे पैसे. काय? पण का? कारण नवऱ्याचे बूट तर मी अगोदरच पळवले होते. काय जिजाजी, जर दीदीला घेऊन जायचं असेल तर बूट तर हवे असतीलच ना. ओहो मेवणे, तुमच्यापासून मी कधीच जिंकू शकत नाही. हे घ्या तुमचे बूट चोरायचं गिफ्ट. मॉन्टी गिफ्ट घेऊन खूप खुश होऊन जातो आणि भांगडा करायला लागतो. बल्ले बल्ले, ओय वाहू, बल्ले बल्ले, वाहू वाहू. हे पाहून गट्टू चिंकी हसतात आणि अशा प्रकारे गट्टू चिंकी आपल्या पहिल्या पंजाबी वेडिंग मध्ये एन्जॉय करतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.